2014 मध्ये केंद्रात भाजपचं बहुमतानं सरकार आलं आणि त्यानंतर अतिशय वेगानं भाजप देशभरामध्ये पसरला। अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार सत्तेत आलं, मात्र पश्चिम बंगालचा गड भाजपला काही सर करता येईना। तिथे 15 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांचं सरकार होतं, मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं पश्चिम बंगालमध्ये इतिहास रचलाय आणि एक हाती सत्ता मिळवली आहे। यानंतर आजपासून पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासामध्ये नव्या पर्वाची जणू सुरुवात झाली। भारतीय जनता पक्षाचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। कोलकाता इथल्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवरती झालेल्या या भव्य सोहळ्यामध्ये राज्यपाल RN रवी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देशभरामधले प्रमुख नेते देखील उपस्थित होते। पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी बंगालमध्ये सेलिब्रेशन देखील केलंय। मोदींचा पश्चिम बंगालमध्ये रोड शो देखील झालाय आणि यानंतर मोदींनी शपथविधीसाठी उपस्थित असलेल्या सर्व राज्यांमधल्या NDAचे मंत्री आणि नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या। यामध्ये शिंदेंच्या सोबत मोदींनी संवाद साधला। यावेळेला मंचावर उपस्थित असलेल्या भाजपच्या माखनलाल सरकार यांचे मोदींनी आशीर्वाद घेतले। माखनलाल सरकार हे 98 वर्षांचे आहेत। ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आहेत। तसंच त्यांनी जनसंघाच्या काळापासून पक्षामध्ये काम केलंय, त्यामुळे या सोहळ्याला त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं। मोदींनी त्यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।